महाराष्ट्र राज्याच्या वीज वितरण, महापारेषण आणि महावितरण कंपनीमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र शासन आणि वीज प्रशासनाला नोटीस बजावून टप्प्याटप्प्यानं आंदोलन सुरू केलं आहे। या आंदोलनाचा एक भाग म्हणून 28 आणि 29 फेब्रुवारीपर्यंत तिन्ही कंपन्यांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 48 तासांचं कामबंद आंदोलन पुकारलंय। राज्य शासन आणि वीज प्रशासनाला आपल्या विविध मागण्यांसंदर्भात कामबंद आंदोलनात सहभागी होत आहे। याची दखल घेतली नाही तर 5 मार्चपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे। हे कामगार गेल्या 15 ते 20 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहे। यापूर्वी कंत्राटी कामगार यांच्या मागण्या शासन आणि प्रशासन स्तरावर मांडल्या आहे। कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे आमदार बच्चू कडू यांना मागण्यांचे निवेदन डीजी तायडे यांनी देऊन कामगारांच्या विविध मागण्यांविषयी अवगत करून दिलं। आमच्या मागण्या आम्हाला परमनंट लावण्यासाठी आहेत व आम्हाला रोजगार हा पूर्ण मिळावा असा, कारण की त्याच्यात कॉन्ट्रॅक्टर येतो, कमिशन खातो, अधिकारी येतात, कमिशन खातात। प्लस त्याच्यामध्ये असं असते की अधिकारी धामडटा करतात आमच्यावरती व आमचा मयत कामगार असला तर त्याला काही मोबदला मिळत नाही। त्याच्यासाठी आम्ही 15 लाखाचं पॅकेज मागितलेलं आहे व आम्हाला कॉन्ट्रॅक्टर हवाच नाही। आम्हाला पूर्णपणे कंपनीमध्ये समाविष्ट करावं व एक मंडळ स्थापित करून त्यांनी आम्हाला सहानुभूती द्यावं।